कारण त्यांना आमचे डाव बघायचे आणि आम्ही आमचे डाव नाही कळू देणार. कारण ज्यावेळेस आता त्यांच्या तारखा डिक्लेअर होत्या त्यावेळेस आम्ही समाजाची मी बैठक घेणार आणि ठरवणार पाडायचे का उभा करायचे. ज्यावेळेस समाज म्हणून पाडायचे किंवा उभा करायचे त्यावर निर्णय होणार. आणि आम्ही सगळ्या तयारीनं पक्के बसलेलो आहे. पक्की तयारी करून बसले होते आम्ही, दोन्ही बी, पाडायची बी उभा करायची बी, काय अडचण नाही. पक्की तयारी आमची. फक्त पुन्हा पुन्हा सांगतो, फडणवीस साहेब आपला विषय मार्गी काढा. तुमचं राजकारण तुम्हाला लकला आणि मराठ्यांच्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका. कारण देशातला जर आता हे क्षत्रिय खवळला, तुम्ही जे मोडीत हाताळायला निघालात, तर हे इतकं अवघड असतं की कोणचीच गोळी, कोणचीच दारू, कोणचाच रणगाडा जनतेपुढे टिकत नाही. जनता जर एकदा बिघडली तर घरात घुसून न्याय घेत असते. राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. राजू शेट्टी आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, बच्चू कडू आहेत. त्यांनी भेट पण घेतली होती. त्यांच्यासोबत जाण्याची काही चर्चा चालू आहे का?